हाय गाईज, कसे आहेत? बरे आहेत ना? मी आता जस्ट आलो आहे. याच्या पुढे असणारा हा उंबाडलीचा रस्ता आहे. उंबाडली रस्ता आपल्या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याने मी पुढे पुढे आलो आहे. हा डोंगर भाग आहे. या डोंगर भागामध्ये असणारे हे हिरवगार वृक्ष तुम्ही बघत आहेत. काही वनस्पती सुद्धा आहे तिथे, औषधी. खरंच अति सुंदर असं हे दृश्य बघायला भेटतो आज. ढगाळ वातावरण झालेलं आहे पूर्णपणे. काही ठिकाणी हल्ली सुद्धा पाऊस पडतोय. हे पूर्ण असं डोंगर भाग बघायला भेटतोय इकडे. झाडे झुडपे झाली, पशु प्राणी अशी काही गोष्टी इथे आढळले जातात. हा झाड तर प्रत्येकाला माहीत असणार, कोकमाचं झाड आहे. याची जी पानं आहेत आता फुलगळली आहेत. ती आता जेव्हा झाड छोटी छोटी पानं त्याला फुटली पण आहेत, म्हणजे काही दिवसांनी हा झाड हिरवगार दिसणार पुढे. दुसरी गोष्ट, या झाडाचं पण खूप औषधी उपचार केला जातो. या झाडाचा ते झाड म्हणजे रुईचं झाड आहे. या रुईच्या झाडापासून खूप प्रकारचे औषधी केले जातात. आणि या झाडाला तर तुम्ही ओळखत असणार काहीच. हा झाड आहे डोंगरातली काली मैना असं संबोधलं जातं. या झाडाला करवंदाचं झाड आहे मराठीमध्ये. अशी विविध प्रकारे औषधाची झाडं इथे बघायला भेटतात. दुसरी गोष्ट, हा झाड आहे. आता याचं झाड तुम्ही ओळखत असणार काहीच, कडुलिंबाचं झाड. आणि कडुलिंबाचा तर कितीतरी फायदे आहेत औषधी वनस्पतीमध्ये. म्हणजे असे भरपूर प्रकारच्या वनस्पती या डोंगरामध्ये आहेत, ज्या आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही आहे. आणि त्यांचा उपयोग कसा केला जातो तेही सुद्धा माहीत नाही आपल्याला काही. जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा त्यांना तेव्हा आपण त्यांना त्यांच्याकडे घेऊन जातो या वनस्पती. तेव्हा आपल्याला सांगतात की या वनस्पतीचा उपयोग काय आणि कसा केला जातो. खूप छान दृश्य आहे इकडे. असं म्हणजे सकाळच्या टायमामध्ये जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा इकडे भरपूर प्रकारे लोकांची संगत एन्जॉय केली जाते. कारण की जिम झालं, योगा झाली, तुमच्या सर्व भागामध्ये केली जाते. आणि वातावरण म्हणजे थंडगार वातावरण, खरंच खूप छान. आणि त्याच्या पुढे या गावाच्या पुढे गाव आहे. आणि त्या गावाच्या फेज 1 फेज 2 या जी कातल भाग आहे याच्यावर सकाळी योगा, जिम असे विविध प्रकारे केले जातात. खूप म्हणजे खूप सुंदर अशी हा डोंगर भाग आहे. खूप म्हणजे अति सुंदर असा हा दृश्य पाहायला भेटतो. चिमणी आहेत, कावले आहेत, असे विविध प्रकारचे पक्षी जे बघायला भेटत नाही त्या इकडे बघायला भेटतात. आता याचं झाड तुम्ही ओळखत असणार नाहीच. हा तर बेलाचं झाड आहे. आपण एक आयुर्वेदिक झाड आहे. आणि काहीच ज्याचं चॅनल आहे तो हा मुलगा.